मित्रांनो, आजची गोष्ट आहे कशेरा नावाच्या एका हायटेक शहराची, जिथं उंचच उंच काचेच्या इमारती आहेत, रात्रीच्या वेळी उजळून निघणारे कॅफे आहेत आणि सगळ्याच्या मागे धावणारी ही तरुण पिढी आहे. याच शहरातल्या एका मोठ्या मल्टीनॅशनल आय टी कंपनीत 3 जीवाभावाचे मित्र काम करत होते. कबीर, अद्वैत आणि नील. कबीर हा दिसायला अत्यंत हँडसम, डोक्याने कमालीचा हुशार, नेहमी काही ना काहीतरी नवीन प्रयोग करायला आवडणारा. अद्वैत हा स्वभावाने थोडासा शांत, पण एकदा का पार्टीचा मूड झाला की त्याला थांबवणं कठीण. आणि तिसरा म्हणजे नील, जो अतिशय रोमॅन्टिक आणि आपल्याच विश्वात रमणारा. तिघेही एकाच टीममध्ये होते, त्यामुळे दिवसाचे 9-10 तास एकत्र राहायचे आणि वीकेंड आला त्यांची पार्टी ठरलेलीच असायची. काही महिन्यांच्या अंतराने या तिघांची लग्न झाली. कबीरची पत्नी होती रिया. ती स्वतः एक फॅशन डिझायनर होती, अत्यंत बोल्ड आणि मॉडर्न विचारांची. अद्वैतची पत्नी तन्वी एक कॉर्पोरेट ट्रेनर, जी दिसायला अत्यंत आकर्षक आणि बोलण्यामध्ये पटाईत होती. आणि नीलची पत्नी मेघा, जी एका NGOमध्ये काम करायची, स्वभावाने लाजाळू पण विचाराने खूप प्रगत होती. लग्नाचे सुरुवातीचे दिवस कसे असतात? अगदी स्वप्नवत. नवीन नातं, नवीन जागा, एकमेकांना समजून घेण्यासाठी तो सुंदर काळ. कबीर आणि रिया रात्री उशिरापर्यंत लॉंग ड्राईव्हला जायचे. अद्वैत आणि तन्वी वीकेंडला नवनवीन क्लब एक्सप्लोअर करायचे. तर नील आणि मेघा घरीच कॅन्डल लाईट डिनर करून एकमेकांच्या मिठीत तासन तास घालवायचे. पण म्हणतात ना, IT लाईफ आणि रोजची 30-30 दिनचर्या माणसांना लवकरच कंटाळवाणी वाटू लागते. रोज सकाळी लॉग इन करणे, क्लायंटचे कॉल्स, डेडलाईन्स आणि रात्री थकलेले शरीर घेऊन घरी येणे. हळूहळू त्या तिघांच्याही वैवाहिक आयुष्यात तो सुरुवातीचा थ्रिल, रोमॅन्स कुठेतरी कमी होऊ लागला होता. आता वीकेंडच्या पार्ट्या फक्त दारू पिणे आणि डान्स करणे इतक्या पुरत्याच मर्यादित राहिल्या होत्या. एका शनिवारी रात्री कबीरच्या आलिशान पेंट हाऊसवरून तिघे मित्र आणि त्यांच्या बायका पार्टी करत होते. रियाने सुंदर बॅकलेस वन पीस घातला होता. तन्वीच्या मादक अदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. तर मेघा आज नेहमीप्रमाणे वेगळी एका ग्लॅमरस लुकमध्ये दिसत होती. दारूचे पेग एका मागून एक रिकामे होत होते. गाण्यांचा आवाज वाढत होता आणि सगळेच जण नशेत आणि संगीताच्या तालावर एकमेकांच्या जवळ येऊन डान्स करत होते. डान्स करताना कबीरने नोटीस केलं की अद्वैत हा रियासोबत खूप कम्फर्टेबल होऊन डान्स करतोय आणि नीलची नजर तन्वीच्या मादक हालचालींवर खिळली होती. कबीरच्या सुपीक आणि काहीशा विक्षिप्त डोक्यात अचानक एक विचार चमकून गेला: वाईब स्वायपिंग. पाश्चात्य देशातली ही संकल्पना त्याने अनेकदा इंटरनेटवर वाचली होती. पार्टी संपली. बायका दुसऱ्या खोलीत गप्पा मारत बसल्या होत्या. इथे बाल्कनीत कबीर, अद्वैत आणि नील सिगरेट ओढत उभे होते. कबीर हसत हसत आणि काहीसा गंभीर होत त्याच्या मित्रांना म्हणाला, एक गोष्ट विचारू का? खरंच सांगा, रोज 30-30 डाळ भात खाऊन कंटाळा आलाय नाही का? आय मीन, आपल्या लाईफमधला थ्रिल संपूनच गेला यार. नील हातात पेक घेत म्हणाला, काय बोलतोयस कबीर? लग्न झालंय आपलं, आता कसला थ्रिल आणि कसलं काय? कबीर, विचार कर जरा. जर आपण आपली लाईफ पुन्हा एकदा एक्साइटिंग बनवली तर? जेव्हा केव्हा आपण पार्टी करू, तेव्हाच तर आपण आपल्या काही काळासाठी आपल्या पार्टनर एक्सचेंज केल्या तर? जस्ट फॉर फन. विचार कर किती मजा येईल. कबीरचे हे शब्द ऐकून अद्वैतच्या हातातला ग्लास सुटला आणि नील तर सुन्नच झाला. अद्वैत, तू वेडा झालास का कबीर? दारू जास्त झाली आहे का तुला? बायका आहेत त्या आपल्या, काही वस्तू नाहीत. कबीर म्हणाला, अरे शांत व्हा. मी कुठे कोणावर जबरदस्ती करायला सांगतोय? आपल्या बायका सुरक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, मॉडर्न आहेत. आपण फक्त एक गेम म्हणून, एक फॅन्टसी म्हणून हे करून पाहू शकतो. विचार करा, नवीन शरीराचा स्पर्श, नवीन रोमांस, यामुळे आपलं बॉन्डिंग अजून घट्टच होईल. सुरुवातीला अद्वैत आणि नीलने या गोष्टीला साफ नकार दिला, पण कबीरने त्यांच्या मनातील ती सुप्त इच्छा जागृत केली होती. पुढचे 2 ते 3 दिवस ऑफिसमध्ये तिघांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. शेवटी अद्वैत आणि नीलने होकार दिला. पण खरा प्रश्न होता, बायकांना कसं सांगायचं? पुढच्या वीकेंडला कबीरने प्लॅन केला. दारूच्या नशेत असताना कबीरने
हा विषय तिन्ही बायकांसमोर काढला. आता रिया रागाने लाल होऊन त्याला म्हणाली, कबीर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे काय चालवलंय तुम्ही लोकांनी? तन्वी म्हणाली, हे ऐकायलाही खूप विचित्र वाटतंय. आम्ही शिकलेल्या स्वतंत्र महिला आहोत. तुम्ही आम्हाला एकमेकांमध्ये वाटून घेणार का? आणि मेघा, तिचे तर डोळे पाणावले होते. नील, तू यात सामील आहेस? खोलीतलं वातावरण एकदम गंभीर झालं. पण कबीर हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने अत्यंत हुशारीने मानसशास्त्रीय खेळ खेळायला सुरुवात केली. त्याने समजावलं की हा एक फक्त अनुभव आहे. आपण एकमेकांवरच प्रेम करतोय, पण आयुष्य एकदाच मिळतं. यामध्ये कोणीही फसवणूक नाही, कारण सगळं काही एकमेकांच्या संमतीने होणार आहे. बायका सुरुवातीला खूप चिडल्या, पण त्या रात्री घरी गेल्यावर प्रत्येक कपलमध्ये यावर खोलवर चर्चा झाली. आधुनिक विचारसरणी, काहीशी पाश्चात्य संस्कृतीची भुरळ आणि वैवाहिक आयुष्यात आलेला तोचपणा घालवण्यासाठी सुप्त इच्छा, यामुळे हळूहळू विरोध मावळू लागला. शेवटी एका प्रायोगिक तत्वावर तिन्ही बायकांनी या एक्सचेंज गेमला संमती दिली होती. त्या रात्री कशेरा शहराबाहेर एका प्रायव्हेट आणि पॉश रिसॉर्टमध्ये तिन्ही कपल गोळा झाले होते. वातावरण खूप गूढ आणि उत्तेजक होतं. रिसॉर्टच्या मधोमध एक मोठा हॉल होता. त्याला जोडून 3 आलिशान बेडरूम होत्या. हॉलमध्ये बंद प्रकाश पसरला होता. हलकं म्युझिक वाजत होतं. दोघांनी थोडे पेग्स घेतले, जेणेकरून मनावरचा ताण कमी होईल. कबीरने टेबलावर 3 चाव्या ठेवल्या. या तिन्ही चाव्या वेगवेगळ्या खोल्यांच्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये एक मुलगी आधीच जाऊन थांबेल. आपण तिघांनी अंधारात एक चावी उचलून त्या खोलीत जायचं. खेळ सुरू झाला. रिया पहिल्या खोलीत गेली, तन्वी दुसऱ्या आणि मग मेघा तिसऱ्या खोलीमध्ये. आता कबीर, अद्वैत आणि नील यांनी चाव्या उचलल्या आणि नशिबाचा खेळ सुरू झाला. कबीर गेला तन्वीच्या खोलीत, अद्वैत गेला मेघाच्या खोलीमध्ये आणि नील गेला रियाच्या खोलीमध्ये. जेव्हा कबीर खोलीमध्ये पोचला तेव्हा तन्वी बेडवर सिल्कच्या लाल नाईट गाऊनमध्ये बसली होती. खोलीत मंद सुवासाच्या मेणबत्त्या जळत होत्या. कबीरला समोर पाहून तन्वीच्या हृदयाचे ठोके वाढले होते. कबीर हळूहळू तिच्या जवळ गेला. कबीर तन्वीचा हातात हात घेत म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. तन्वीने लाजून डोळे खाली केले. कबीरने हळुवारपणे तिचा चेहरा वर केला आणि ओठांनी तिच्या ओठांचा वेध घेतला. तो चुंबनाचा प्रसंग अत्यंत तीव्र होता. कबीरचा स्पर्श अद्वैतपेक्षा वेगळा होता, अधिक आक्रमक आणि वेडावणारा. कबीरने हात तन्वीच्या पाठीवरून फिरवू लागला. त्याने तिच्या नाईट गाऊनची नॉट हळूच सैल केली. तन्वीने एक सुस्कारा सोडला आणि कबीरच्या मिठीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्या नव्या स्पर्शाचा आनंद ती घेऊ लागली. इकडे अद्वैत जेव्हा दुसऱ्या खोलीत गेला तेव्हा मेघा त्या खोलीमध्ये होती. मेघा स्वभावाने लाजाळू असल्याने तिने बेडच्या कोपऱ्यात चादर अंगाभोवती गुंडाळून बसली होती. अद्वैत अत्यंत शांतपणे तिच्या जवळ गेला. त्याला माहीत होतं की मेघाला कम्फर्टेबल करणं अत्यंत गरजेचं आहे. अद्वैत हळू आवाजात तिला म्हणाला, मेघा, घाबरू नकोस. जर तुझी इच्छा नसेल तर आपण गप्पा मारू. अद्वैतचा हा समजूतदारपणा मेघाला स्पर्श करून गेला. तिने हळूच चादर बाजूला केली. अद्वैतने मेघाच्या रेशमी केसांना स्पर्श केला. त्याचा स्पर्श खूप नाजूक आणि आदरयुक्त होता. अद्वैतने मेघाच्या मानेवर हलकेच ओठ टेकवले, त्यामुळे तिच्या अंगावर काटा आला. हळूहळू मेघाचा संकोच दूर झाला. तिने अद्वैतला जवळ ओढले. त्याच्यातली जवळीक वाढली होती. एक हळुवार, रोमॅन्टिक आणि तितकाच उत्कट प्रणय प्रसंग त्यामध्ये दोघे वाहून गेले होते. दुसरीकडे नील आणि रिया यांच्यातली केमिस्ट्री एकदम वेगळी होती. रिया फॅशन डिझायनर असल्यामुळे प्रचंड बोल्ड होती. नील खोलीत येताच रियानेच पुढाकार घेतला. तिने नीलला बेडवर ढकलले आणि त्याच्या अंगावर आली. रिया नीलच्या डोळ्यात पाहत म्हणाली, नील, आज रात्री मी तुझी बॉस आहे. नील, जो शांत असायचा, रियाच्या त्या बोल्ड अवताराने पूर्ण वेडा झाला होता. रियाने नीलचा शर्ट एका झटक्यात काढला. तिचे ओठ नीलच्या छातीवर आणि गळ्यावर फिरू लागले. नीलने रियाची कंबर घट्ट पकडली आणि तिला आपल्या खाली घेत तिच्यावर अधरांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली.
तो प्रसंग अत्यंत वाईल्ड आणि पॅशनेट होता. दोघेही एकमेकांच्या शरीराचा ताबा घेत त्या रात्री नशेत हरवून गेले होते. सकाळ झाली. रिसॉर्टच्या डायनिंग टेबलवर सगळे एकत्र आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक संकोच होता, पण त्याचबरोबर रात्रीच्या अनुभवाची एक वेगळी चमकही होती. कशेरा शहरात परत आल्यानंतर पुढचे काही दिवस कल्पनेपेक्षा जास्त वेगळे होते. खेळ फक्त एका रात्रीपुरता मर्यादित राहिला नाही. ऑफिसमध्ये कबीरला काम करताना तन्वीच्या शरीराचा सुगंध आठवू लागला. अद्वैतला मेघाचा तो निरागस आणि हळूवार स्पर्श आठवत. तर नील आता घरात रियासारख्या बोलण्याची अपेक्षा करू लागला होता. त्यांच्यातील एका मित्राच्या आयडियामुळे, एका मित्राच्या कल्पनेमुळे वाईफ स्वॅपिंगची आयडिया यांच्या आयुष्यामध्ये किती मोठं वादळ घेऊन आली, हे आपण आता पुढील भागामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा भाग जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या तिन्ही मित्रांच्या आयुष्यामध्ये वाईफ स्वॅपिंग केल्यामुळे काय घडलं हे पाहण्यासाठी आपण पुढच्या भागाची प्रतीक्षा करा. भेटणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये.